तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण सातत्याने म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो त्याच्यानंतर अनेक अर्जदार, अनेक आपले सबस्क्रायबर्स हे प्रश्न करतात, अनेक प्रश्न विचारतात, त्यांच्या मनातील शंका विचारतात, त्यांच्या मनातील प्रश्न हे आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि आपण मात्र त्यांना प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। मध्यंतरीच्या काळामध्ये हा भाग आपल्याला सादर करता आला नाही, पण आता नव्याने आपण पुन्हा प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग सादर करत आहोत। कारण आता अपकमिंग बऱ्याच लॉटरीज आहेत, बऱ्याच सोडतेत आणि त्याच्यामुळे जे तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट्समध्ये विचारा। जे कॉमन प्रश्न असतील, जे जास्त वेळा विचारले जात असतील, त्या प्रश्नांना घेऊन आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। यामध्ये म्हाडा किंवा म्हाडा मुंबई संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, अनेकदा आपण लॉटरी किंवा सोडतीसंदर्भात ज्यावेळेस माहिती पाहतो, ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करतो, अनेकांच्या क्वेरीज असतात उत्पन्नाला घेऊन किंवा डॉक्युमेंट्सना घेऊन किंवा ऑनलाईन प्रोसेसला घेऊन, तर नक्कीच त्यांचं उत्तर मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि येणारा पुढील 1 ते 2 महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यामध्ये ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आम्ही या प्रश्नांना नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू। मी प्रयत्न करू म्हणतोय, कारण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाही आहे। म्हणजे जेन्युइन प्रश्न आहेत, जे वारंवार विचारले जात आहेत, जे कॉमन प्रश्न आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांना घेऊन आपण सविस्तर चर्चा करतोय। तर आज जे काही प्रश्न आपल्याकडे आले त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे गणेश, इथे फोन नंबर दिला त्यांनी, त्यांचा हा प्रश्न आहे, LIG ग्रुपमध्ये एक व्यक्ती किती लोकेशनसाठी आवेदन करू शकतो आणि त्यासाठी काय नियम आहेत? कृपया मार्गदर्शन करावे। बघा गणेशजी, तुम्हाला LIG ग्रुपमध्ये जर समजा 4 ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, म्हणजे बोरीवली, वडाळा, विक्रोळी आणि गोरेगाव। तर 4ही ठिकाणीच्या LIG ग्रुपसाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर 4ही ठिकाणच्या LIG ग्रुपसाठी तुम्ही अर्ज करू शकता। जर समजा LIGची घरे 10 ठिकाणी आहेत, 10ही ठिकाणी तुम्ही LIG ग्रुपमधून अर्ज करू शकता। पण जर तुम्हाला पुढे चालून 2-3 ठिकाणी घरे लागली तर एकाच ठिकाणचं घर तुम्हाला घ्यावं लागणार आहे, बाकी ठिकाणची घरे तुम्हाला सरेंडर करावी लागणार आहेत। पण इथेच नवीन नियमानुसार तुम्ही पाहिलं तर LIGचा व्यक्ती हा MIG साठी सुद्धा अर्ज करू शकतो। म्हणजे समजा LIGची घरे 4 ठिकाणी आहेत आणि MIGची घरे सुद्धा 4 ठिकाणी आहेत, तर अशा 8 ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पण मी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्हाला एकाच ठिकाणचं घर घ्यावं लागणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न विचारला मित्रांनो रीना शार्दूल यांनी, सर मला विक्रोळी येथे घर मिळेल का? मिस्टर मंथली 60,000 म्हणजे 60,000 व मंथली 20 to 25,000 म्हणजे 20 ते 25,000 रुपये कमावतात, म्हणजे ह्या मंथली पेमेंटवरून घराचं काम होईल का? तर नक्कीच, जर तुमचं 60 आणि मिस्टरांचं 20-25, तुमचं मिस्टरांचं 60 आणि तुमचं 20-25 असेल तर साधारणतः याच तुम्ही 80च्या 85 घरासाठी तुम्ही जर पेमेंट इन्कम सर्टिफिकेट जे काही आहे, एकतर तुमचं IT रिटर्न द्यावं लागणार आहे दोघांचंही, किंवा तुमचं जे काही फॅमिली इन्कम असतं इन्कम सर्टिफिकेट ते तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि त्यानुसार तुम्ही LIG उत्पन्न गटाकरिता आणि MIG उत्पन्न गटाकरिता फॉर्म भरू शकता। यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, कुणाल अडखाले यांनी विचारलं आहे। नाव थोडं मागे पुढे होऊ शकते मित्रांनो, इथे प्रॉपर दिसत नाही आहे। तर त्यांनी विचारलं आहे, सर MIG वाला LIG 2 BHK साठी अप्लाय करू शकतो का? तर MIG वाला LIG साठी अप्लाय करू शकत नाही। MIG वाला फक्त HIG साठीच अप्लाय करू शकतो, म्हणजे MIG आणि HIG साठीच अप्लाय करू शकतो। यानंतर 5वा प्रश्न आहे मित्रांनो, प्रीती सावंत यांनी विचारलेला आहे, सर हाऊ मच सिबिल स्कोर इज नीडेड फॉर म्हाडा लॉटरी? तर प्रीतीजी लक्षात घ्या, इथे म्हाडा लॉटरीचा आणि सिबिल स्कोरचा काही संबंध नाही आहे। तुमचं इन्कम जे काही आहे, इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जे काही म्हाडाने स्लॅब दिलेले आहे त्या इन्कम स्लॅबनुसार तुमचं इन्कम असणं आवश्यक आहे। इन्कम स्लॅब कसे आहेत याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते नक्कीच तुम्ही पाहून घ्या। कारण सिबिल स्कोर हा तुम्हाला बँकेकडे होम लोन करताना मागितला जातो। म्हाडामध्ये अप्लाय करण्यासाठी सिबिल स्कोरची आवश्यकता नाही, फक्त उत्पन्नाचीच आवश्यकता आहे। यानंतर 6वा प्रश्न आहे मित्रांनो, दर्शना कृपे यांनी विचारलेला आहे, सर LIG वाले MIG मध्ये ॲप्लिकेशन करू शकतो ना? तर नक्कीच LIG वाले MIG साठी अप्लाय करू शकतात, म्हणजे LIG आणि MIG दोनही गटासाठी अप्लाय करू शकतात। यानंतर 7वा प्रश्न विचारला आहे विराज विष्णू मिस्त्री यांनी, त्यांनी विचारले, मागील लॉटरीमधील शिल्लक घरे LIGची समजा आहेत का? तर नक्कीच मी म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की मागील लॉटरीतील LIGचे घरे उपलब्ध आहेत, पण नेमकं ती या लॉटरीत इन्क्लूड केली जातील किंवा नाही याच्याबद्दल अजून शंका आहे, कारण त्याच्याबद्दल अजून म्हाडाकडून अपडेट असं मिळत नाही आहे।
पण एवढं कन्फर्म आहे की मागील लॉटरीतील शिल्लक घरे जी विकली गेली नाहीत ती घरे अद्यापही आहेत जी विक्रीसाठी काढली जाऊ शकतात. यानंतरचा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, विचारला आहे सायली परब यांनी. सर HIGचा घर 1.26 करोड म्हणजे 1,26,00,000 बेस प्राईस असेल की ऑल इन्क्लुझिव्ह आणि नक्की पोडियम वगैरे असेल का, प्लीज रिप्लाय. तर नक्कीच सायलीजी या ठिकाणी लक्षात घ्या, HIG जे काही घर आहे गोरेगाव पहाडी गोरेगाव 1.26 करोडचं म्हणजे 1,26,00,000 ती फक्त बेस प्राईज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इतर ॲडिशनल चार्जेस कुठले लागणार आहेत तर तिथे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन किंवा जे काही मेंटेनन्स आहे ते तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहेत, म्हणून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी किंमत वाढू शकते. आणि दुसरा प्रश्न आहे की नक्की पोडियम वगैरे आहे का, तर तुम्हाला तिथे पोडियम आहे, पार्किंग पोडियम म्हणा किंवा जे काही स्विमिंग पूल आहे, चार्जिंग स्टेशन्स आहेत आणि सफिशियंट पार्किंग उपलब्ध आहे. यानंतरचा 9वा प्रश्न विचारला आहे मित्रांनो मनोज कुमार मारुतीराव भोसले यांनी. सर तुम्ही छान माहिती देता, धन्यवाद मनोज कुमारजी. विक्रोळी येथे 2 आणि 1 BHK अशी घरे आहेत. मी आणि पत्नी असे 2 वेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकतो का? विक्रोळीत नेमका कुठे आहेत? आजूबाजूस गार्डन, मैदान, इतर या बाबतीत माहिती द्या. नक्कीच या ठिकाणी विक्रोळी या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध होणार आहेत. पती आणि पत्नी तुम्हाला एकत्र उत्पन्न दाखवायचे, लक्ष द्या, तुम्हाला उत्पन्न एकत्र दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे अर्ज करू शकता. म्हणजे पतीला वाटलं की मला विक्रोळी करायचं आहे, पत्नीला वाटलं की मला गोरेगाव करायचं आहे, असा तुम्ही अर्ज करू शकता. अट एकच आहे की तुम्हाला दोघांचंही कॉमन उत्पन्न रजिस्ट्रेशन करताना दाखवावं लागणार आहे. पतीचं रजिस्ट्रेशन करताना पती पत्नी दोघांचंही उत्पन्न दाखवायचं आहे आणि पत्नीचं रजिस्ट्रेशन करताना पती पत्नी दोघांचे उत्पन्न दाखवायचे आहे. त्यानंतर तुम्ही मग जिथे हवं तिथे त्या ग्रुपनुसार अर्ज करू शकता. विक्रोळी या ठिकाणी जे काही आजूबाजूचे गार्डन मैदान आहे ती नक्कीच आम्ही साईट व्हिजिट करून संपूर्ण माहिती लवकरच देणार आहोत. यानंतर सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. सतीश शिंदे सरांनी विचारलेला आहे. त्यांनी विचारले AY असेसमेंट इयर 2023-24 ITR 5 लाखाचं आहे आणि असेसमेंट इयर 2024-25चं ITR हे 6.5 लाखाचं आहे असेल तर कोणत्या गटातून फॉर्म भरण्यासाठी प्राथमिकता द्यावी? सर कृपया मदत करावी. हा प्रश्न सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, उत्तर व्यवस्थित समजून घ्या. आता या ठिकाणी त्यांनी असेसमेंट इयरबद्दल प्रश्न केलेला आहे, फायनान्शियल इयरबद्दल केलेला नाही. मग आता जर मुंबईच्या लॉटरीचे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फायनान्शियल इयर तुमचं 23-24 असायला हवं आणि असेसमेंट इयर तुमचं 24-25 असायला हवं. इथे जर तुम्ही 24-25 नुसार तुम्हाला मुंबईसाठी अर्ज करता येणार आहे आणि तुमचं 6.5 लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटातून अर्ज करणं कंपल्सरी आहे. पण अद्यापही मुंबई लॉटरीसाठीचे जे काही उत्पन्नाचे डिटेल्स आहेत ते अद्यापही साईटवर अपलोड म्हणजे डिटेल्स देण्यात आलेले नाहीत. जाहिरात आल्यानंतर कळेल मित्रांनो की नेमका म्हाडाच्या लॉटरीसाठी सन असेसमेंट इयर 2024-25 लागेल का 23-24 लागेल हे आपल्याला जाहिरात आल्यानंतरच कळणार आहे. आणि म्हणून आपण थोड्या वेळ बघूया आणि नंतर मी नक्कीच याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. पण सध्या तरी अनेक ठिकाणी 23-24चं हे ॲक्सेप्ट केलं जात नाही, रिजेक्ट केलं जाते असं मला निदर्शनास आलेलं आहे. पण आपण लवकरच याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन पुढील भागातून आपण सगळे डिटेल्स पाहूया. यानंतर 11वा प्रश्न विचारला आहे ड्रीम महाराष्ट्र यांनी. वार्षिक उत्पन्न 4 लाख असेल तर LIGमध्ये अप्लाय करता येतं का? तर तुम्हाला LIGमध्ये अप्लाय करता येणार नाही, तुम्हाला EWSमध्येच अप्लाय करता येणार आहे. आणि EWS कॅटेगरीसाठी EWSचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं नाही. तुम्हाला EWSचं वेगळं सर्टिफिकेट जे नोकरीसाठी लागतं म्हणजे SCBC किंवा EWS जो काही उत्पन्न गट आहे जो नोकरीसाठी राखीव प्रवर्ग आहे तो नाही आहे. इथे EWS याचा अर्थ तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला हा तुमचा 6 लाखाच्या आतमध्येच असायला हवा, 6 लाखापर्यंतच असायला हवा, तरच तुम्ही EWSमध्ये मोडता. आणि ते इन्कम सर्टिफिकेटच तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा ITRच अपलोड करायचा आहे जो 6 लाखापर्यंत आहे. तुम्हाला EWSचं वेगळं प्रमाणपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही. यानंतरचा 12वा प्रश्न आहे मित्रांनो, प्रतीक सावने यांनी विचारला आहे. माझं इन्कम 30,000 आहे तर मी कोणत्या गटासाठी फॉर्म भरू शकतो? तर तुम्ही EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता. यानंतर 13वा प्रश्न विचारला आहे मित्रांनो जीवराज जाधव यांनी. विक्रोळीचे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं आहे का? त्याचे इन्फॉर्मेशन आहे का? विक्रोळीचे कन्स्ट्रक्शन हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाही, घरांचं काम सध्या सुरू आहे आणि लवकर ते काही दिवसामध्ये पूर्ण होईल. पण अद्यापही काम चालू आहे त्याचं. आणि त्याची जी काही माहिती आहे मित्रांनो आम्ही लवकरच त्याची माहिती सविस्तर माहिती लवकरच घेऊन येणार आहोत. साईट व्हिजिट करून सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
यानंतरचा 14वा प्रश्न आहे मित्रांनो, संध्या भोसले यांचा. सर, मी घरात ब्लाऊज शिवते, पण माझं इन्कम आहे, तर मी फॉर्म भरू शकते का? नक्कीच संध्या दीदी, तुम्ही फॉर्म भरू शकता, पण एवढं लक्षात घ्या, तुम्हाला त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एकतर IT रिटर्न असायला हवा 6 लाखापर्यंतचा, किंवा 6 लाखाच्या आतमधलं तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अन्यथा तुम्ही जर सर्टिफिकेट नसेल, IT रिटर्न नसेल, तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. यानंतर 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे, रमेश सुर्वे यांनी विचारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. साहेब, अर्ध आयुष्य संपलं भाड्याच्या घरात, भरपूर फॉर्म भरले, म्हाडाचे एकही घर लागलं नाही, म्हणजे नाही लागलं. आता वय झालं म्हणून मुलाच्या नावावर 2 वेळा फॉर्म भरला, तरी घर नाही मिळालं. जर एक घर मिळालं तर तुम्हाला मोठा आशीर्वाद लागेल. नक्कीच रमेशजी, तुम्ही काळजी करू नका. एवढंच प्रयत्न करा की तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशन्स कसे करता येतील त्याच्यावरती ध्यान द्या. कारण 1 किंवा 2 फॉर्म भरून चालणार नाही आहे. तुम्हाला ट्राय करा की तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशन्स मल्टिपल ठिकाणी भरता येतील का, आणि त्या दृष्टीने तुम्हाला अनामत रक्कम भरून ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला घर मिळो, अशी नक्कीच आम्ही RK प्रॉपर्टी न्यूजकडून सदिच्छा व्यक्त करतो. तर एकंदरीत आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील. पुढील भागात आपण नवीन प्रश्नांना घेऊन चर्चा करणार आहोत आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.